नमस्कार मित्र हो, मी अभिजित ठाकूर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण आत्तापर्यंत पोलीस भरतीमध्ये झालेले वेगवेगळ्या विषयाचे प्रश्न जे आहेत त्याचे विश्लेषण थोडक्यामध्ये आणि फास्ट रिव्हिजन जे आहे ती पाहत आहोत, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल। आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे 2018 मध्ये झालेल्या पोलीस भरतीचे सर्व प्रश्न, पण इतिहास विषयामधले। हा भाग 5वा आहे। माझी विनंती आहे की जर तुम्ही पहिल्यापासून भाग पाहत नसतान तर प्लेलिस्टमध्ये जा, खाली सबस्क्राइबचं बटन आहे, तिथे स्टडी ऑनलाईन 75 म्हणून त्या ठिकाणी लोगो दिसेल, त्याच्यावर क्लिक करा। तुम्हाला होम पेज ओपन होईल, त्यामध्ये जिज्ञासा एज्युकेशन हब नावाचा वॉलपेपर तुम्हाला दिसेल, त्यामध्ये प्लेलिस्ट आहे। प्लेलिस्टमध्ये पोलीस भरती क्वेश्चन पेपर या फोल्डरमध्ये जर तुम्ही गेलात तर त्यामध्ये तुम्हाला भाग पहिला, भाग दुसरा, भाग तिसरा, भाग चौथा आणि हा भाग 5वा सुद्धा त्या ठिकाणी दिसेल। तर कसलाही वेळ त्या ठिकाणी न घालता आज आपण सुरुवात करूया आपल्या या प्रश्नाला। त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, जालियनवाला बाग हत्याकांडच्या निषेधार्थ सर ही पदवीचा कोणी त्याग केला? तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला होता जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ। त्यानंतर भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता? तर लुंबिनी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता। त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर 1911 ला। ठीक आहे, 1911 ला हे बांधण्यात आलं होतं। पंचम जॉर्ज जेव्हा भारतामध्ये आला होता त्यावेळेस। महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी ऑफ वॉशिंग्टन असे कोणी संबोधले? तर बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना हिंदुस्थानचा बुकर टी ऑफ वॉशिंग्टन असं संबोधलेलं आहे। त्यानंतर पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की एकूण 3 लढाया झाल्या, त्या लक्षात राहून द्या। पहिली लढाई झाली 1526 ला, ती बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाली, यामध्ये बाबरचा विजय होतोय। दुसरी लढाई झाली ती 1556 मध्ये, पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि हेमू म्हणजे विक्रमादित्य हेमचंद्र, यामध्ये विक्रमादित्य हेमचंद्रचा पराभव होतोय आणि बाबरचा विजय होतोय। तिसरी लढाई झाली 1761 मध्ये, मराठा आणि अब्दाली, ठीक आहे, यामध्ये अब्दालीचा विजय होतोय आणि मराठ्यांचा पराभव होतोय। ती ही पानिपतची तिसरी लढाई 1761 ला झाली होती। त्यानंतर मुंबई प्रांतात देवीदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? महर्षी विठ्ठलरामजी शिंदे। लक्षात राहून द्या, देवीदासी, वाघ्या मुरळी अशा ज्या प्रथा आहेत याच्याबद्दल बोलणारे समाजसुधारक म्हणून महर्षी वीरा शिंदे म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे यांना ओळखलं जातं। खालील व्हाईसरॉय त्यांच्या कार्यकाळाच्या चढत्या क्रमानुसार लावा। व्हाईसरॉयचा कार्यकर्त्यांचा चढता क्रम जो आहे तो लावायचा आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिले कोण येणार? तर याच्यामध्ये बघा, कॅनिंग आहे, रिपन आहे, डफरीन आहे आणि कर्जन आहे। आपल्याला माहिती आहे कॅनिंगचा जो कालखंड आहे तो व्हाईसरॉय झाल्यानंतर 1858 पासून ते 1862 पर्यंत होता। रिपनचा कालखंड 1880 ते 1884 पर्यंतचा होता। डफरीनचा कालखंड 1884 ते 1885 पर्यंत 88 पर्यंत होता। त्यानंतर कर्जनचा जो कालखंड आहे तो 1899 ते 1905 या दरम्यान होता। म्हणजे इथे जो क्रम दिलेला आहे तो योग्यच आहे, म्हणजे अ ब क ड असं त्याचं उत्तर पाहिजे। अ ब क ड म्हणजे हे त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे गाव कोणते होते? लक्षात घ्या, अहमदनगर जिल्ह्याचा प्रश्न आहे। जामखेड तालुक्यामध्ये चोंडी नावाचं गाव आहे, हे मूळ गाव अहिल्यादेवी होळकरांचं होतं। हे अहमदनगर पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे। खालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती होती? तर चांद बेबीचा महल सुद्धा तिथे आहे, त्यामुळे चांद बेबी लक्षात राहून द्या। त्यानंतर अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला? अहमद निजाम शाह याने त्या ठिकाणी अहमदनगरचा किल्ला जो आहे तो बांधलेला आहे, अहमद निजाम शाह। त्यानंतर गीत गोविंद कोणी लिहिले? तर जयदेव यांनी गीत गोविंद लिहिलेलं आहे, जयदेव यांचं गीत गोविंद। त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1936 मधीन आणि ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदवले गेलेले गाव कोणते? आपल्याला माहिती आहे 1936 ला राष्ट्रीय सभेचं ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन झालं होतं। हे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालं। हे फैजपूर जिल्हा जळगाव या ठिकाणी झालेलं अधिवेशन होतं, म्हणून हे गाव महत्त्वाचं आहे। राष्ट्रीय सभेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सुद्धा होतं।
संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात घ्या, अमरावती जिल्ह्यामध्ये हे गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी आहे. ड्युरँड सीमारेषा ही कोणत्या दोन देशांमधील सीमा दर्शवते? बघा, आता या प्रश्नाचं बऱ्याचदा हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. दोन देशांमध्ये असणाऱ्या सीमा ज्या आहेत त्या निश्चित समजून घ्या. लक्षात घ्या, जेव्हा भारत आणि पाकिस्तान हा एक संघ होता त्यावेळेस भारताचा नकाशा काढण्याचा थोडासा प्रयत्न मी करतोय. ठीक आहे, हा असा पूर्ण भारताचा नकाशा होता. ह्या इथे सध्याचा पाकिस्तान, ज्याला तुम्ही पाकिस्तान म्हणतात सध्या, ठीक आहे, मी तर दरवेळेस त्याचा उच्चार पाकिस्तानच करत असतो. तर ह्या भारतामध्ये झालं काय की 1892 मध्ये इथला जो अफगाणिस्तान होता, या अफगाणिस्तान हे इथं AF करतो, अफगाणिस्तान आणि तत्कालीन भारत यामध्ये एक सीमा निश्चित करण्यात आली ज्याचं नाव होतं ड्युरँड सीमारेषा. ठीक आहे, ड्युरँड सीमारेषा. आता ड्युरँड सीमारेषा जी आहे ती कालांतराने काय झालं, ह्या इथे असा हा पाकिस्तान निर्माण झाला. ठीक आहे, आणि पाकिस्तान निर्माण झाल्यामुळे काय झालं, सध्या ही सीमारेषा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये डिवाइड झालेली. म्हणजे इथं सध्या उत्तर काय पाहिजे की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे त्याचं ड्युरँड सीमारेषेचं योग्य उत्तर. पण इथे त्या ठिकाणी 1914 मध्ये, लक्षात घ्या, ही जी सीमारेषा आहे इकडे, ठीक आहे, 1914 मध्ये इथे जे तिबेटियन लोक होते त्या तिबेटियन लोकांसोबत इंग्रजांचा करार झाला आणि इथे मॅकमोहन सीमारेषा जी आहे ती निश्चित करण्यात आली. आता ही जी मॅकमोहन सीमारेषा आहे ती सीमारेषा सध्या भारत आणि चीन दरम्यान आहे. ठीक आहे, आणि नंतर 1947 ला या इथे पाकिस्तान, एक मिनिट, ठीक आहे, या इथे पाकिस्तानची हा भाग किंवा पाकिस्तानचा कुठे गेला रे बाबा, हा पाकिस्तानची ही सीमारेषा आणि भारताची सीमारेषा हे इंडिया, तेव्हा पाकिस्तान दोन भागामध्ये होता, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान. सध्याचा जो बांगलादेश आहे हा बांगलादेश इथे, तर पाकिस्तान आणि बांगलादेश या दरम्यान असणारी जी सीमारेषा आहे ती रँडक्लिफ सीमारेषा आहे. रँडक्लिफ, मग ह्याच्यामध्ये लक्षात राहून द्या, भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश रँडक्लिफ सीमारेषा, भारत चीन मॅकमोहन सीमारेषा आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यामध्ये ड्युरँड सीमारेषा जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट पा यांनी सतीची चाल कायद्याने बंद केली. कोण होते सतीची चाल कायद्याने बंद करणारे? रॉबर्ट क्लाइव्ह साहेब, ज्यांनी 1829 ला सती प्रथा कायद्याने बंद केली बंगाल प्रांतामध्ये. प्रयत्न कुणी केले असा प्रश्न असला असता तर राजाराम मोहन रॉय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तर लक्षात राहून द्या, चंद्रमणी महास्तवीर या बौद्ध भिक्षूंकडून त्यांनी बौद्ध धर्मांची दीक्षा घेतली आणि ठिकाण होतं नागपूर, म्हणून आपण नागपूरला दीक्षाभूमी म्हणून सुद्धा ओळखतो. त्यानंतर गोपाल गणेश आगरकर सामाजिक सुधारणेचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असेत? तर सामाजिक सुधारणेचा जो पुरस्कार होता, लक्षात घ्या, इथे सुधारक दिलेला नाही, आपण सुधारक बऱ्याचदा विचारतो, पण सुरुवातीला मराठा आणि केसरी हे दोन वृत्तपत्र होते, ज्यामध्ये केसरी होतं मराठीमध्ये आणि मराठा होतं इंग्लिशमध्ये. तर यामध्ये केसरीचे संपादक होते गोपाल गणेश आगरकर, म्हणून याचं योग्य उत्तर काय? गोपाल गणेश आगरकर. आणि मराठ्याचे संपादक होते लोकमान्य टिळक. पुढे मग गोपाल गणेश आगरकरांनी काय केलं होतं, 1888 ला केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता आणि सुधारक नावाचं वृत्तपत्र जे आहे ते सुरू केलं होतं. चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला? तर सगळ्याला माहिती आहे, महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे, चौदार तळे सत्याग्रह. नेक्स्ट, राजश्री शाहू महाराज 1920 साली झालेल्या ब्राह्मणेतर परिषदेचे अध्यक्ष होते. कुठे रे? माणगाव या ठिकाणी जी ब्राह्मणेतर परिषद भरली होती त्याचे कोण होते? ते अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मे कोण? आता हे लातूरचा प्रश्न आहे. आणि मराठवाडा मुक्ती संग्राम, जेव्हा मराठवाड्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरतायत तेव्हा मराठवाडा मुक्ती संग्राम खूप जवळून अभ्यासणं गरजेचं आहे, त्या त्या जिल्ह्याचं विशेष करून. आता ह्याच्यामध्ये वेदप्रकाश हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना
कोठे झाली? संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली म्हणून त्या ठिकाणी प्रश्न आलाय. तर मुंबई या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र परिषदे सभेची स्थापना झाली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणास ओळखतात? तर सगळ्यांना माहिती आहे वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून म्हटलं जातं. स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन करण्यात आले? लक्षात घ्या, 1904 ला रमाबाई रानडे यांनी अखिल भारतीय महिला परिषद स्थापन केली होती. हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला माहिती आहे सन 2022 लक्षात घ्या पंडिता रमाबाई यांचं निधन झालं होतं 5 एप्रिल 1922 ला. आणि हे 2022 जे वर्ष आहे ते पूर्ण यांना जाऊन म्हणजे पंडिता रमाबाई यांचं निधन होऊन 100 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न येणं साहजिक आहे. म्हणून हे पंडिता रमाबाईंच्या प्रश्नाकडे जरा विशेष लक्ष द्या. कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? तर सम्राट अशोक ज्यांनी कलिंग युद्ध केलं होतं. ठीक आहे. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे. त्यानंतर मराठा मुक्ती संग्राम कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम जो आहे तो साजरा केला जातो. भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन झाले होते? सगळ्यांना माहिती आहे 1773 ला एक रेग्युलेटिंग ऍक्ट आला होता. रेग्युलेटिंग ऍक्ट आणि या रेग्युलेटिंग ऍक्टद्वारे ठीक आहे 1773 बरं का हे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार कोलकाता इथं फोर्ट विल्यम नावाचा जो किल्ला होता तेथे भारतातील पहिलं कोर्ट म्हणजेच त्या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन झालं होतं. ज्याचे पहिले मुख्य न्यायाधीश होते सर एलिझा इम्फे. ठीक आहे, सर एलिझा इम्फे. त्यानंतर सन 1927च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? आपल्याला माहिती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी बारडोली इथल्या शेतकऱ्यांनी दिली होती. म्हणून बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं आहे. हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाले होते? हंटर आयोग हे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर स्थापन झाले होते त्याची चौकशी करण्यासाठी. चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? तर चंपारण्य इथे नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी महात्मा गांधी यांनी प्रयत्न केले. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे ग्रंथ कोणी लिहिला? वारंवार येणारा हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. दादाभाई नौरोजी हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? तर वासुदेव बळवंत फडके. पुन्हा रिपीट झाला बघा बीड जिल्हा पोलीस भरतीला प्रश्न. इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना लक्षात घ्या. इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना 1924 मध्ये जपान इथं टोकियो या शहरामध्ये रासबिहारी बोस यांनी स्थापन केली होती. 1924 मध्ये इंडियन इंडिपेंडन्स लीग कुठे? टोकियो. टोकियो कशाची राजधानी आहे? जपानची. तर तिथे रासबिहारी बोस यांनी स्थापन केली होती. त्यानंतर 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कुणी केले हे माहित पाहिजे आपल्याला. सदाशिव नीलकंठ जोशी यांनी उठावाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला? 1932 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये काय झालेला आहे? पुणे करार झाला. एक्झॅक्ट तारीख माहिती आहे तुम्हाला 24 सप्टेंबर 1932. यालाच ऐक्य करार, एरवाडा करार, पुणे करार, ठीक आहे, गांधी आंबेडकर करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नंदुरबार येथे कोणत्या विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला किंवा झाले? तर आपले शिरीष कुमार होते ज्यांनी त्या ठिकाणी गोळीबारात ते हुतात्मे झाले. विधवा शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रमची स्थापना कोणी केली? अनाथ बालिका आश्रमची स्थापना करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे होते. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? लक्षात घ्या 1939 ला त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला होता. ठीक आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? आता हे पहिल्यापासून जे लेक्चर सिरीज बघत आहेत त्यांना माहित असेल की प्रत्येक पेपरमध्ये हा प्रश्न आलाय संत ज्ञानेश्वरांवर. ठीक आहे. दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाची संबंधित होती? तर लक्षात राहून द्या हे त्या ठिकाणी मंदिर प्रवेशासंदर्भामध्ये वायकोमचा सत्याग्रह प्रसिद्ध होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते? हंबीरराव मोहिते. हे आपल्याला पाठच पाहिजे. लास्ट लेक्चरमध्ये मी त्याचा पूर्ण डिस्क्रिप्शनचा एक फोटो दिलेला आहे. ज्यांना त्या नोट्स पाहिजे असेल बरेच जण म्हणतात सर आम्ही सगळं लिहून घेतो. लिहून घ्यायची गरज नाही भाऊ.
तू काय कर, त्या ठिकाणी डायरेक्ट टेलिग्राम चॅनलवर जा, तिथे हे सगळे स्लाइड प्रेझेंटेशनचे जे फोटो आहेत ते मी तिथं देतोय. लिखाण कमी करा, वाचन जास्त करा, जेणेकरून तुम्हाला पोस्ट मिळेल. ठीक आहे. नुसतं लिहित बसतान तर लेखक होता. औद्योगिक क्रांती टिंबटिंबमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरत गेली. औद्योगिक क्रांती सगळ्यात पहिले सुरू झाली होती ती इंग्लंडला. ठीक आहे. औद्योगिक क्रांती बघा, प्रश्न कसे वेगवेगळे येत आहेत. 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? पेशवा बाजीराव दुसरा होता. वसईच्या तहानुसार 31 डिसेंबर 1802 ला तैनाती फौजेचा स्वीकार त्याने केला. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कुणी केला? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा 1856 लॉर्ड डलहौसी. आणि यासाठी प्रयत्न कुणी केले होते रे? ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर मंगल पांडे याने खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्याला गोळी झाडली? बराकपूर इथल्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्याला गोळी झाडली होती. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे भरले किंवा येथे भरले होते. कुठे भरले? मुंबईला भरले. हे 5 प्रश्न आपल्याला आता पाठ व्हायला पाहिजे. डॉक्टर ॲनी बेझंट व टिंबटिंब यांनी होम रूल चळवळ सुरू केली. लोकमान्य टिळक, डॉक्टर ॲनी बेझंट सोबत कोण होतं? लोकमान्य टिळक होते. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या टिंबटिंब या किताबाचा त्याग केला. पहिलाच प्रश्न आपला तोच होता. सर या किताबाचा त्यांनी त्याग केला होता. सातारा जिल्ह्यात टिंबटिंब यांनी प्रति सरकारची स्थापना केली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली होती. कोल्हापूर संस्थानात टिंबटिंब यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. जातीभेद निर्मूलनासाठी कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांशिवाय दुसरं कोणीच नाही भाऊ. ठीक आहे. तर राजश्री शाहू महाराज यांनी भरीव कार्य केलं होतं. सन 1938 मध्ये टिंबटिंब यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली होती 1938 ला. खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? लॉर्ड रिपन. का? कारण यांनी काय केलं होतं 1882 मध्ये. ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला, म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सगळ्या संदर्भामध्ये कायदा केला. म्हणून यालाच आपण लोकसत्तेच्या विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखतो. ठीक आहे. लोकसत्तेच्या विकेंद्रीकरणाचा जनक कोण? तर लॉर्ड रिपन. त्यानंतर नेक्स्ट, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेना, पुन्हा एकदा हा प्रश्न आहे. आणि बघा, आझाद हिंद सेनेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस. आता इथं राजबिहारी बोस का नाही लिहिलं मी? कारण त्यात पर्यायच नाही, तर लिहावं काय? समजायला? जसा जसा त्या ठिकाणी प्रश्न असेल, समजा नेताजी सुभाषचंद्र बोस आणि राजबिहारी बोस दोन्ही असले असते तर मी राजबिहारी बोस लिहिलं असतं. पण इथं फक्त नेताजी सुभाषचंद्र बोस आहे, म्हणजे विचारणाऱ्याला आयोगाच्या दृष्टिकोनातून विचारायचं आहे. ह्याचं एक्सप्लेनेशन मी गेल्या लेक्चरमध्ये दिलेलं आहे, मी पुन्हा रिपीट करत नाही. ठीक आहे. जे पहिल्यापासून आहे सिरीजमध्ये लेक्चरच्या त्यांना समजलं असेल. खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंबर 1 लाच पर्याय आहे आणि तेच उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन जे उत्तराखंडमध्ये झाले, लक्षात घ्या. उत्तराखंडमध्ये हे चिपको आंदोलन झालं होतं. कशा संदर्भात होतं? तर वृक्षतोड. कारण तिथं वृक्षतोड केली जात होती आणि वृक्षतोडीच्या विरोधामध्ये ह्यांनी चिपको आंदोलन, म्हणजे झाडाला चिटकूनच बसायचं भाऊ, झाड तोडूच द्यायचे नाही, असं चिपको आंदोलन त्यांनी केलं होतं. कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते? लक्षात घ्या. खरोष्टी लिपीला गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर महाराष्ट्रातील टिंबटिंब हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. निजामाच्या राज्यात असणारा विभाग एकच आहे, तो म्हणजे मराठवाडा. नेक्स्ट, ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय कोण होते? ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय होते लॉर्ड कॅनिंग. 1857 उठावानंतर ह्याला व्हाईसरॉय पद दिलं होतं. त्यानंतर जनगणमन हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर यांनी जनगणमन हे राष्ट्रगीत जे आहे ते लिहिलेलं आहे. नेक्स्ट, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? माहिती आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या ठिकाणी हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात? लोकमान्य टिळक. ठीक आहे. बघा, इथं फक्त लोकमान्य आले छापून, तर लोकमान्य टिळक असं वाचत आहे. 1971 ला भारत पाक युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? कोण असणार आहे? भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. ठीक आहे. हेच 1971 ला कोण होत्या? भारताच्या पंतप्रधान होत्या जेव्हा बांगलादेश स्वातंत्र्य झालं होतं. त्यानंतर
महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही? बघा, कोणते पुस्तक लिहिले नाही. आपण एक्झाम मध्ये काय करतो, इतकं डिप्रेशन असतं आपल्या डोक्यावर, ते लिहिले नाहीला लिहिले आहे असं वाचतो आणि पहिलाच पर्याय असतो सार्वजनिक सत्यधर्म, लगेच गोल करतो. लक्षात घ्या, ह्याला म्हणायचं सिली मिस्टेक. याचा अर्थ तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नाही असं नाही. याचा अर्थ काय, किंवा मानसिक स्थैर्य जे लागतं एक्झाम मध्ये ते विद्यार्थ्याचं आहे का नाही हे पाहितलं जातं. म्हणून या ठिकाणी नीट त्या ठिकाणी वाचा, कोणते नाही विचारले आणि पर्याय क्रमांक 4 ज्योती निबंध हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं पुस्तक नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत महाराजांसोबत नसणारा गट ओळखा. लक्षात घ्या, महाराजांसोबत कोण नव्हतं? आता बघा, हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे, हे बाजीप्रभू देशपांडे, हे काझी हैदर, हे तर आपल्याला माहितच आहे, सगळे आपण त्या ठिकाणी इतिहासामध्ये वाचलेत. पण जे महाराजांच्या विरोधी गटामध्ये होते असा एकच गट आहे, कोणता? ड नंबरचा बघा, शाहिस्ते खान, अफजल खान आणि सिद्दी जोहर. ठीक आहे, हे महाराजांच्या विरोधी गटात होते. यंग बंगाल या चळवळीत खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? यंग बंगाल याला कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली म्हणून प्रश्न आला होता पालघर पोलीस मध्ये, तर सर हेनरी व्हिलेवेन. ठीक आहे, सर हेनरी व्हिलिव्हन यांनी त्या ठिकाणी प्रेरणा दिली होती. त्यानंतर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक स्व अनुभवापर कोणी लिहिले होते? तर लक्षात घ्या, यापैकी नाही हे उत्तर आहे, कारण गोपाल गणेश आगरकरांचं पुस्तक आहे हे. ठीक आहे, आणि इथं काय, इथं कुठंच पर्याय नाही, म्हणून पर्याय क्रमांक ड यापैकी नाही. म्हणजे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे त्या ठिकाणी कुणी लिहिलं होतं स्व अनुभवावर? तर गोपाल गणेश आगरकरांनी लिहिलं होतं, जे लोकमान्य टिळकांसोबत डोंगरीच्या तुरुंगामध्ये गेले होते 1882 ला. सॉरी, हा बरोबर आहे, 1882. तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला माहिती आपल्याला? ताराबाई शिंदे यांनी त्या ठिकाणी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ जो आहे तो लिहिला. यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे इटक किंवा आयटक म्हणून त्याला ओळखतात, या कामगार संघटनेची स्थापना केली. तर लाला लजपत राय यांनी ती स्थापना केली होती. त्यानंतर शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा दिली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यानंतर मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे 3 ऑगस्ट 1848 ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात पुण्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली, ज्यामध्ये पहिले 8 मुली ज्या आहेत त्या येत होत्या. तर त्यानंतर टिंबटिंब यांनी भारताचे पितामह असे म्हटले जाते. ठीक आहे, भारताचे पितामह कोण आहे? दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. त्यानंतर भारत छोडो आंदोलनास कोठून सुरुवात झाली? भारत छोडो आंदोलनास मुंबई येथून सुरुवात झाली, कारण मुंबई इथं काय झालं होतं 1942 ला राष्ट्रीय सभेचं अधिवेशन जे आहे ते भरलं होतं आणि या अधिवेशनामध्ये उठावाचं म्हणजे त्या ठिकाणी आंदोलन करण्याचं ठरलं होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना आझाद आणि याच अधिवेशनामध्ये करा किंवा मरा हा नारा महात्मा गांधींनी दिला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती? तुफान सेना कुठे स्थापन झाली होती? साताऱ्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट. लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली? तर अमेरिका, कॅनडा या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे कोणास म्हणतात? महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हणतात. आगा खान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस कुठे आहे? तर सध्या महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी आगा खान पॅलेस आपल्याला पाहायला मिळतं. मॅकमोहन रेषा टिंबटिंब या 2 देशांची सीमा निश्चित करते. आताच मी सांगितलं होतं 1914 मध्ये मॅकमोहन सीमारेषा आखण्यात आली, जी सध्या भारत आणि चीनच्या दरम्यान आहे. ठीक आहे. त्यानंतर भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब टिंबटिंबच्या कारकिर्दीत करण्यात आला. तर विल्यम बेंटिंगच्या कालखंडामध्ये झाला, कारण 1835 ला मेकॉलेचा कायदा आला होता आणि 1835 ला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड विल्यम बेंटिंग. त्यानंतर द फीट ऑफ महात्मा गांधी हे पुस्तक कोणी त्या ठिकाणी लिहिलं होतं? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, महत्त्वाचं आहे. ठीक आहे, लक्षात राहून द्या. पुण्याच्या या महाविद्यालयीन विद्यार्थीने हॉटसन या हंगामी गव्हर्नरला गोळ्या झाडल्या होत्या. लक्षात घ्या, हंगामी गव्हर्नरला गोळ्या झाडणारे वासुदेव बळवंत गोगटे यांनी त्या ठिकाणी गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर 1908 मध्ये टिळकावरील खटल्यामध्ये त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. लक्षात घ्या, हे तेच जिना आहेत जे पाकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष झालेत.
पण 1908ला त्यांनी काय केलं होतं, लोकमान्य टिळकांचं वकीलपत्र घेतलं होतं, जेव्हा लोकमान्य टिळकांना मंडालेला शिक्षा झाली होती. ठीक आहे. त्यानंतर देशाचे दुर्दैव हा लेख लिहिला होता त्यांनी, त्यामुळे देशद्रोहाचा आरोप त्यांच्यावर टाकण्यात आला होता. चले जाओ चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कुणी केले. लक्षात घ्या, जे भूमिगत झालेले नेते होते ते तर आपण बरेचसे वाचतो, पण त्याचं नेतृत्व कुणी केलं तर जयप्रकाश नारायण यांनी नेतृत्व केलं होतं. ठीक आहे. जयप्रकाश नारायण. संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात टिंबटिंब यांनी सुरू केली. धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सुरू केली होती. त्यानंतर गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले. लक्षात घ्या, गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले होते. त्यानंतर सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली. सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली तर विल्यम बेंटिंगने बंद केलेली आहे. ठीक आहे. थोडा थोडा ब्रेक घेत जाईन कारण उन्हाळा खूप तापा लागलाय सध्या. तुम्ही कधी बघतायत व्हिडिओ माहित नाही, पण सध्या तर उन्हाळा चालू आहे. चलो नेक्स्ट बघा. त्यानंतर स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता. स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड माउंट बॅटन होता. त्यानंतर गीतांजली या काव्य ग्रंथाचा कवी कोण. गीतांजली कोणी लिहिलं होतं, रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं होतं. नेक्स्ट. त्यानंतर कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौज ही पद्धत स्वीकारली. लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौज पद्धत स्वीकारली होती. कसोबाच्या टेकडीवरून अनुताई वाघ. ठीक आहे. कसोबाच्या टेकडीवरून अनुताई वाघ. भारत चीन दरम्यान असणारी सीमारेषा कोणती आहे. मॅकमोहन. मी आता सांगितलं 1914 रोजी आखण्यात आली. थोर समाज सुधारक गोपाल गणेश आदेकर यांचे मूळ गाव कुठं आहे रे. तालुका कराड. टेंबू हे कुठं येतं तालुका कराडमध्ये येतं. पेशवे काळात मामलेदार कचेरीचे कोण अधिकारी नसे. लक्षात घ्या, मुजुमदार नावाचा अधिकारी कसलाच नव्हता तिथे. त्यानंतर नेक्स्ट. त्यानंतर कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात. आता सांगितलं लॉर्ड रिपन. ठीक आहे. लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हणतात. कोणत्या वर्षी राजा शाहूने राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली. लक्षात घ्या, सातारा ही राजधानी 1708 मध्ये त्या ठिकाणी सातारा ही राजधानी जी आहे ती निश्चित केली होती. कारण 1707 मध्ये 12 ऑक्टोबर 1707 ला खेडची लढाई झाली होती, ज्यामध्ये ताराबाई विरोधात शाहू महाराज. शाहू महाराज म्हणजे कोणते शाहू महाराज आहे. शंभूपुत्र शाहू महाराज लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर ग्वाल्हेरचे शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते. धुळेला आलेला प्रश्न आहे साताऱ्याचा. लक्षात घ्या, कन्हेरखेडे हे त्यांचं मूळ गाव आहे ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यांचं. त्यानंतर बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी सन 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली तर राजश्री शाहू महाराजांनी स्थापन केली होती कोल्हापूर इथे. बघा, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली. महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केली. रीडर्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. होम रूल चळवळ कोणी सुरू केली. होम रूल लीग ही चळवळ त्या ठिकाणी सुरू केली होती लोकमान्य टिळक. आता इथं डॉक्टर अॅनी बेझंटचं नाव नाहीये, ते असलं असतं तर ते उत्तर असलं असतं. महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ टिंबटिंब यांनी सुरू केली. पुन्हा तेच प्रश्न लोकमान्य टिळक. त्यानंतर महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहे. वासुदेव बळवंत फडके. त्यानंतर ग्रँड ट्रक रोड हा मार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो. दिल्ली ते कोलकाता दरम्यान ग्रँड ट्रक मार्ग जो आहे तो जोडला जातो. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले होते तर मुंबई इथे एक आकाशवाणी केंद्र यांनी भूमिगत राहून चालवले होते. युद्धविरोधी प्रचार करत होत्या. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतातील जगात इतर देशांसंबंधी टिंबटिंब धोरण स्वीकारले. कोणते. अलिप्ततावाद हे धोरण जे आहे ते स्वीकारले होते. त्यानंतर संत नामदेवांची काही पदे आजही टिंबटिंब या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. तर गुरु ग्रंथ साहेब मी तुम्हाला सांगितलं होतं पंजाबमध्ये ज्यांचे आजही मंदिरे आहेत असे संत नामदेव यांच्याबद्दल लक्षात राहून द्या. शीख धर्मीयांसोबत यांचा खूप चांगला संबंध आहे आणि त्यांचे बरेचसे त्या ठिकाणी पदे जे आहेत ते शीख गुरु ग्रंथ साहेब मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बाल गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली. बाल गंगाधर टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र जे आहे ते सुरू केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबावडे हे कोणत्या तालुक्यात आहे. लक्षात घ्या, तालुका मडणगड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी. त्यानंतर भारत व चीन मधील सीमारेषा
या नावाने ओळखली जाते? भारत आणि चीन दरम्यान मॅकमोहन सीमारेषा आहे, मी आत्ता सांगितलं मॅकमोहन सीमारेषा भारत व चीन दरम्यान. त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली? तर अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना जी आहे ती स्थापन केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास म्हणतात? तर लॉर्ड रिपन याला म्हणतात. पुन्हा प्रश्न रिपीट होतोय. लोकमान्य जसे टिळक आहे तसं जयप्रकाश म्हणजे लोकनायक आहेत. ठीक आहे, लोकनायक जयप्रकाश नारायण. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली झाली? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली 1862. लक्षात घ्या, भारतीय इंडियन हायकोर्ट ऍक्ट कधीचा आहे म्हणजे उच्च न्यायालय अधिनियम कधीचा आहे? 1861 चा. आणि त्यानुसार 1862 साली मुंबई, कोलकाता आणि मद्रास या 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. त्यानंतर खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते? सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते ते गोपाल गणेश आगरकर यांनी. त्यानंतर बर्मा देशाचा शेवटचा राजा थिब्बा हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मरण पावला? रत्नागिरी इथं मरण पावला होता. लक्षात घ्या, थिब्बा हा जो होता तो रत्नागिरी इथे मरण पावला होता. यवतमाळ मध्ये विचारलेला प्रश्न आहे हा. सन 1885 मध्ये राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर योमेशचंद्र बॅनर्जी, हे आपल्याला माहित पाहिजे. पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी. 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी त्या ठिकाणी इंडिया हाऊस ची स्थापना केली होती लंडन इथं. फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना कोणी केली होती? नेताजी सुभाषचंद्र बोस. आता सांगितलं, पहिले होऊन गेलेलं आहे. मराठी आणि केसरी या वृत्तपत्राशी संबंधित कोण आहे? मराठा पाहिजे, ते मराठी झालं. तर याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. नेक्स्ट, कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी क्राऊन कडे गेला? तर 1 नोव्हेंबर 1858 चा राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा, ह्याला पोलीस भारत सरकार अधिनियम असं लिहिलेलं आहे. तर हे पोलीस माझ्या मते चुकीने प्रिंट मिस्टेक झाली असन प्रश्न विचारणाऱ्यांची, पण भारत सरकार अधिनियम 1858. त्यानंतर मोर्लमेंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? मोर्लमेंटो सुधारणा कायदा 1909 चा आणि मॉर्टेग्यू चेम्सफोर्ड 1919 चा. त्यानंतर पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता? लक्षात घ्या, पहिल्या गोलमेज परिषदेवेळेस भारताचा व्हाईसरॉय होता लॉर्ड आयर्विन. कारण गांधी आयर्विन करार झाला होता बघा दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधीला आणण्यासाठी. महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? पूर्ण प्रश्न. सविनय कायदे भंग या चळवळी दरम्यान दांडी यात्रा सुरू केली होती. नेक्स्ट, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया कोणी लिहिलं? दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यानंतर नेक्स्ट, पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला? म्हणजे कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला असं पाहिजे. तर 26 जानेवारी 1930 ला जे अधिवेशन भरलं होतं त्यामध्ये लाहोर अधिवेशनामध्ये रावी नदीमध्ये उतरून सगळ्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली होती आणि 26 जानेवारी हा दिवस त्या ठिकाणी पाळण्यात आला होता स्वातंत्र्य दिन म्हणून. त्यानंतर खालीलपैकी घटनाक्रम ओळखा. बघा, सायमन कमिशन. बघा आता इथं घटनाक्रम लावू आपण. पहिल्या याच्यामध्ये सायमन कमिशन 1927 ला आलं. पहिली गोलमेज परिषद 1930 ला झाली. परिषद महात्मा गांधी परिषद आणि नंतर गांधी आयर्विन करार झाला तो 1931 ला झाला. ठीक आहे, आणि कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं ते 1946 ला. म्हणजे कॅबिनेट मिशन शेवटी पाहिजे. बघा 1927, 30, 31 आणि 46 माझ्यामध्ये पहिल्याच क्रमांकाचा पर्याय जो आहे तो बरोबर आहे. जास्त मेहनत करायला काही चान्स दिला नाही असो. त्यानंतर चुकीची जोडी ओळखा. तर ब्राह्मो समाज बाळ गंगाधर टिळक, आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती, युवा बंगाल आंदोलन हेनरी डिझरेयो, त्यानंतर रामकृष्ण मठ स्वामी विवेकानंद. आता चुकीची जोडी ओळखा म्हणून विचारले, सरळच लिहिले ब्रह्मो समाजाची स्थापना. आतापर्यंत आमच्या पोलीस भरतीच्या पोरांना एकदम असं पाठ झालंय. ब्रह्मो समाज म्हणलं की कोण रे? राजाराम मोहन रॉय. बाकी विचारच करायचं नाही. ठीक आहे, अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणते वंशजांचे राज्यकर्ते काळात निर्माण झाले? तर राष्ट्रकूटच्या कालखंडामध्ये ते निर्माण झाले होते. नेक्स्ट, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता चुकीची जोडी कोणती आहे? तर गोवळकोंडाची इमादशाही. ठीक आहे, ही चुकीची जोडी आपल्याला पाहता येईल. पानिपतचे तिसरे युद्ध कोठे? 1761. चला मी फास्ट चाललोय जरा. सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या सत्याग्रह केला होता? बारडोली सत्याग्रह आता सांगितलं.
तिथेच त्यांना सरदार ही पदवी भेटली होती. त्यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायातून निवडा. सार्वजनिक पानवटे खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले. हे चुकीचे भाऊ, यांच्या संदर्भामध्ये यांनी असं काही कार्य केलेलं नाहीये. देवीदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवला, बहुजन समाजाच्या स्त्री शिक्षणासाठी कार्य केले आणि डिप्रेस झालं, ते डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. हे मात्र धोंडो केशव आपलं महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या संदर्भात महत्त्वाचं आहे. टिंब नंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. बरोबर आहे लगेच रोलेक्ट ॲक्ट. ठीक आहे, राईट रोलेक्ट ॲक्ट. मला आला भाऊ, तुझा आवाज आला मला. ठीक आहे, रोलेक्ट ॲक्ट कायद्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. त्यानंतर आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते होते? आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य होते कोणते रे? विश्वास, एकता और बलिदान. लक्षात राहून द्या, आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य होते विश्वास, एकता और बलिदान. गीत कोणतं होतं? कदम कदम बढ़ाए जा. गीत कोणतं होतं? कदम कदम बढ़ाए जा. आणि त्या ठिकाणी मानवंदनेचा मंत्र कोणता होता? जय हिंद. ठीक आहे, आणि युद्ध घोषणा कोणती होती? चलो दिल्ली. चला, त्यानंतर झेप घेणारा वाघ हे त्यांचं काय होतं? बोधचिन्ह. ठीक आहे, त्यानंतर सिंधू संस्कृती ही टिंब संस्कृती आहे. कोणती रे? शहरी संस्कृती आहे, किंवा इथं शहरी नसलं असतं, नागरी असलं असतं तर ती नागरी संस्कृती. लक्षात घ्या, दोन्ही येत नाही तसा विचार करू नका. शहरी नागरी असले तर काय लिहायचं, टेन्शन नका घेऊ. नागरी लिहायचं, शहरी नाही. शहरी नागरी एकच येते. आपण जास्तच त्या ठिकाणी डोकं चलवतो, टेन्शन घेतो त्या एका गोष्टीचं. शिखांचे 10वे गुरु कोण रे? गुरु गोविंद सिंग. शिवरायांचे सिंधुदुर्ग व शिवरायांनी सिंधुदुर्ग व विजयदुर्ग सारखे समुद्र किल्ले बांधले. इथं विजयदुर्ग पाहिजे होतं. अकबरच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख कोणाला म्हटलं गेलं तर तोरडमल. हा जो होता ना तोरडमल, तो त्या ठिकाणी महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता. सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? विल्यम बेंटिंगच्या कालखंडात झाला. हा घे नेक्स्ट. त्यानंतर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे कोणास म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग महात्मा फुले यांना म्हणतात. 3दा प्रश्न रिपीट झाला बघा एकाच भरतीमध्ये. मॅकमोहन सीमारेषा हे तर आता लई पांच झालं भाऊ. भारत चीन रे बाबा, मी चुका लागलोय. भारत चीनच्या दरम्यान. ओके, चीन दिसलं कीच गोल करा लागलोय आता मी. डिस्कवरी ऑफ इंडिया हे झालं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगरच्या तुरुंगामध्ये असताना लिहिलेला ग्रंथ आहे. खालीलपैकी कोणा सरहद गांधी म्हणून ओळखलं जातं? खान अब्दुल गफार खान. लक्षात घ्या, यांनाच फ्रंटियर गांधी किंवा यांनाच बादशाह खान किंवा यांनाच खान अब्दुल गफार खान म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान? मुंबई ते ठाणे. एक्झॅक्ट पाहिजे असेल तर बोरीबंदर. ठीक आहे, बोरीबंदर ते ठाणे. मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं याचं एक्सप्लेनेशन. पूर्ण तुम्हाला आयुष्यभरासाठी सगळं सांगून दिलं होतं. कधी कसलंही विचारलं तरी लक्षात राहील. त्यानंतर ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता लक्षात राहून द्या. राष्ट्रसंत कुठे गेले? तुकडोजी महाराज. यस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे. त्यानंतर भारत छोडाचा नारा, छोडोचा पाहिजे, छोडो. हा, छोडोचा नारा कुठल्या वर्षी दिला गेला? 1942 चले जाओ चळवळ, त्यावेळेस भारत छोडोचा नारा दिला गेला होता. मॅकमोहन लाईन ही भारत आणि चीन यांच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषा. बघा प्रश्न काय विचार, कोणत्या राज्याला लागून आहे? आता तुम्हाला जर आता लेक्चरच्या स्टार्टिंगला मी सांगितलेलं जर नकाशा आठवत असं ना भारताचा, बघा मी असं काहीतरी केलं होतं येण्यासारखं आणि भारताचा नकाशा काढण्याचा थोडा मजाक केला होता. ठीक आहे, ते काढण्याची माझी लायकी नाही आहे, पण हे या इथे जर आपण असं बघितलं तर हा जो भाग आहे इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की मॅकमोहन सीमारेषा. आता इथं कोणतं राज्य आहे? इथं अरुणाचल प्रदेश आहे भाऊ. इटानगर तिची राजधानी आहे. म्हणजे काय, ह्याचं उत्तर काय आहे? अरुणाचल प्रदेश. संपलं. त्यानंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर रायगडावर झाला. त्यानंतर नेक्स्ट, राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे कोणत्या जिल्ह्याचे ठिकाण? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे सिंदखेड राजा. नेक्स्ट, शिवाजी महाराज या किल्ल्यावर मुक्कामी असताना आदिलशहाचा सरदार सिद्दी जोहर याने किल्ल्याला वेढा घेतला, त्यामुळे महाराज यांच्या किल्ल्यातच अडकून पडावे लागले. सध्या पावनखिंड नावाचा पिक्चर सुद्धा आलाय, तो गाजलाय, त्यामुळे हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. पन्हाळ्यावर त्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला, पन्हाळ्याला वेढा दिला होता सिद्दी जोहरने आणि त्या ठिकाणी तिथून मग त्यांनी विशालगडाकडे प्रस्थान केलं होतं शिवाजी महाराजने. तेव्हा त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे वगैरे ते आपल्याला माहिती आहे इतिहास. त्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम जालना येथे खालीलपैकी कोणास हुतात्मा? बघा जालना पोलीस भरतीला प्रश्न आलाय म्हणून जालन्याचा विचारले. तर गोविंदभाई श्राफ यांनी काय केले होते? हुतात्मा पत्कारले होते. त्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी कधी रे? 1943. माहीत झाले, लास्ट लेक्चरला सांगितलंय. ठीक आहे, 1943 ला. कुठे रे? मुंबई इथं. आणि कुणी स्थापन केली रे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2 कॉलेज काढले रे बाबा.
कोणते रे? नंबर 1 सिद्धार्थ कॉलेज कुठलं रे? मुंबई. आणि मिलिंद महाविद्यालय कुठलं रे? औरंगाबाद. ठीक आहे, तर हे लक्षात राहून द्या. संमती बाल निकेतन व ममता बाल सदन या अनाथ मुलांसाठी च्या संस्था कोणी स्थापन केल्या? नुकतेच सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी हा प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. म्हणून जालना पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी रिपीट होऊ शकतो पुढच्या वर्षी. लक्षात राहून द्या, एक अंदाजित सांगतोय. ठीक आहे, सिंधुताई सपकाळ यांच्या संदर्भात 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणी लिहिलेला आहे? विदास सावरकर यांनी हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे. त्यानंतर रॅडक्लिफ लाईन भारत आणि बघा आता रॅडक्लिफ लाईन या दोन देशात सरदर्श होते. आता रॅडक्लिफ भारत पाकिस्तानच्या दरम्यान सुद्धा आहे, भारत बांगलादेशच्या दरम्यान सुद्धा आहे. मग असा प्रश्न विचारल्यानंतर काय करणार? लक्षात घ्या, तुम्ही उत्तरल्या भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश नका लिहू, भारत पाकिस्तान उत्तरल्या, आणि जेव्हा फायनल आन्सर येईल तेव्हा हा प्रश्न तुम्हाला रद्द झाल्यासारखा दिसेल. ठीक आहे, त्यामुळे टेन्शन लेणे का नाही. पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? पिट्स इंडिया ऍक्ट कधी झाले? 1784 चा. त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद कधी भरली होती? दुसरी गोलमेज परिषद कधी भरली? 1931 ला. नेक्स्ट, जालियनवाला बाग हत्याकांड संबंधित अधिकारी व तारीख याचे खाली नमुना कोणता रे? 13 एप्रिल 1919 जनरल डायर. जनरल डायर राईट, हे 13 एप्रिल 1919 जनरल डायर. नेक्स्ट, चौराचोरीच्या घटनेनंतर ही चळवळ संपुष्टात आली. कोणती चळवळ संपुष्टात आली? चौराचोरी घटनेच्या नंतर असहकार चळवळ जी 1920 ला सुरू झाली होती. चौरीच्या घटनेनंतर 12 फेब्रुवारी 1922 ला ही चळवळ जी आहे ती महात्मा गांधींनी बंद केली. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? पुन्हा तेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. तुम्ही इकडं पुढं काही येऊन द्या, तुम्ही फक्त इतकं लक्षात राहून द्या, 1858 ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली आणि भारतामध्ये ब्रिटिशांचं सरकार स्थापन झालं. ठीक आहे. त्यानंतर आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता कोणी स्थापन केला? पंडिता रमाबाई यांनी स्थापन केला. नेक्स्ट, त्यानंतर खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? बघा, बरोबर असणारी जोडी कोणती? सावित्रीबाई फुले संविधान नाही, चूक. पंडिता रमाबाई स्त्री धर्म नीती काय माहित नाही. ताराबाई शिंदे काव्य फुले नाही, हे ताराबाई शिंदेच नाही आहे, काव्य फुले आमच्या सावित्रीबाई फुलेंचं आहे. आणि ताराबाई शिंदेचं हे स्त्री पुरुष तुलना म्हणजे ही चुकीची, ही चुकीची आणि ही चुकीची, म्हणजे ही बरोबर. ठीक आहे, बरोबर जोडी एकच आहे, पंडिता रमाबाई स्त्री धर्म नीती हे पुस्तक. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला? 1833 चा सनदी कायदा होता, त्याला चार्टर ऍक्ट सुद्धा म्हणतात. 1833 चा कायदा. नेक्स्ट, पुढील घटनांची कालानुक्रमे रचना करा. बघा, होम रूल लीगची स्थापना लगेच लिहून आपण, हे मुस्लिम लीगची स्थापना झाली होती 30 डिसेंबर 1906 ला ढाका इथं. होम रूल लीग चळवळ 1914 ला सुरू झाली. ठीक आहे. राष्ट्रीय सभेत फूट पडली 1907 ला फूट पडली. बंगालची फाळणी झाली 1905 ला झाली. म्हणजे इथं ड ब अ क, ड ब अ क, ड, अबे ड च्या नंतर ब नाहीच आहे. एक मिनिट, हा थांबा, काहीतरी चुकते माझं. हां, 5 च्या नंतर 6 बरोबर आहे ना. राष्ट्रीय सभेत फूट पडली 1907 सुरत अधिवेशन. ठीक आहे, म्हणजे ब पहिले पाहिजे, ब दोन ह्याच्यामध्ये प आहे पहिले. नंतर होम रूल चळवळ, होम रूल लीगची स्थापना हा 1914 बरोबर आहे. बरं, क तर नाहीच असू शकत. मग त्यानंतर ड, ब च्या नंतर ड, पहिले ड पाहिजे, ड इथं आहे. ड च्या नंतर एक मिनिट, ड च्या नंतर अ, ड च्या नंतर अ, नंतर ब, नंतर ब आणि नंतर क. राईट, हे पर्याय योग्य आहे. ठीक आहे, 3 नंबरचा पर्याय योग्य. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह टिंब या वर्षी केला. महाड इथं 14 तळ्या सत्याग्रह कधी रे? 1927. अशोकाच्या टिंब येथील स्तंभावरून भारतात राष्ट्रचिन्ह घेण्यात आले. सारनाथ येथील स्तंभावरून राष्ट्रचिन्ह घेण्यात आले. त्यानंतर महात्मा फुले यांनी टिंब कोणते रे? सत्यशोधक समाजाची स्थापना केली. चांद बेबींची राजधानी कुठे होती? अहमदनगर इथे होती. ठीक आहे. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? पुतलीबाई. त्यानंतर इतिहासात लालबाल पाल म्हणजे कोण आहे? बिपिनचंद्र पाल. त्यानंतर गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं होतं महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी अमेरिकेच्या
लोकांना ते अर्पित केलं होतं. ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हे पाठच व्हायला पाहिजे. आता 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कुणी केली? लक्षात घ्या, सेवा सदन ही संस्था स्थापन केली होती रमाबाई रानडे यांनी. सेवा सदनची स्थापना. बहमनी राज्याची स्थापना कुणी केली? हसन गंगू यांनी बहमनी राज्याची स्थापना केलेली आहे. चले जाव चळवळी जनमान कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कुणी केले रे? नानासाहेब कुंठे यांनी केले. कुंठे, नानासाहेब कुंठे. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण याचा स्वीकार कुणी केला होता? तर कुठे गेले? बाल गंगाधर टिळक. यस, लोकमान्य टिळक यांनी केला होता. त्यानंतर ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आता बघा, तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव इथं दिलंय, माणिक बंडोजी इंगळे म्हणजे ठाकूर. ठीक आहे, लक्षात घ्या. आता हे तुकडोजी महाराज म्हणजे माणिक बंडोजी इंगळे, हे सुद्धा आपल्याला इथं पाठ करणं गरजेचं आहे. नाही तर म्हणतात तुकडोजी महाराज, पर्यायच नव्हता, आम्ही लिहिलंच नाही. सँडर्स या अधिकाऱ्याचा खून करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचा समावेश नव्हता? भगतसिंग होते भाऊ, राजगुरू होते, मदनलाल धिंगरा. इथं कुठं आले? सुखदेव. ठीक आहे, तर मदनलाल धिंगरा हे त्यांचं उत्तर आहे. मदनलाल धिंगराने 1909 ला कर्जन वाहिलीचा खून केला होता लंडनमध्ये. त्यानंतर भारत चीन या देशांना जोडणाऱ्या सीमारेषेचे नाव कोणते? मॅकमोहन सीमारेषा मी आत्ता सांगितलं. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 ला झाली होती, स्वामी रामानंद तीर्थ. त्यानंतर भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये छोडो भारत हा ठराव मंजूर करण्यात आला? तर मुंबई इथल्या 1942 च्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते मौलाना आझाद. वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? कोणत्या साहित्यातीने वंदे मातरम? आनंदमठ या कादंबरीमधले गीत आहे. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली? 1904 मध्ये अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली. भगवान गौतम बुद्ध प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण कुठे आहे? वाराणसीला आहे. त्यानंतर सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे घोषवाक्य पंडित मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केलेलं आहे. त्यानंतर 1853 मध्ये भारतास रेल्वे व टेलिग्राम लाईन किंवा कोणी परिचित केली? तर लॉर्ड डलहौसी होता, ज्याने भारतामध्ये टेलिग्राम लाईन, तार यंत्रणा वगैरे आणण्याचा प्रयत्न केला. दौलताबाद किल्ला कोणी बांधला? मोहम्मद बिन तुगलक. लक्षात घ्या, मोहम्मद बिन तुगलक यांनी काय केला होता? दौलताबादचा किल्ला जो आहे तो बांधला होता. जैन धर्मातील पहिले तीर्थंकर कोण होते? लक्षात घ्या, आता 24वे तीर्थंकर, 23वे तीर्थंकर असं नाही विचारलेलं आहे. तर पहिले तीर्थंकर कोण होते? तर ऋषभदेव. पहिले तीर्थंकर कोण आहे? ऋषभदेव. त्यानंतर मॅगस नेस्थिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाज व्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केले? इंडिका. ठीक आहे, इंडिका हे त्यांचं पुस्तक होतं मॅग्नेथिसचं. त्यानंतर खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही म्हणून प्रश्न आलाय? लक्षात घ्या. ठीक आहे, मेघदूतम त्याचा आहे, कुमारसंभव आहे, अभिज्ञानम शाकुंतलम आहे, पंचतंत्र मात्र त्यांचं नाही. हे विजय कुमार का विष्णू कुमार काहीतरी त्यांचं आहे ते. ठीक आहे, खालीलपैकी कोणी कन्नौजच्या लढाईत हुमायूचा पराभव केला व दिल्ली येथील जुना किल्ला बांधला? तर शेरशाह सुरी याने त्या ठिकाणी काय केलं होतं? हुमायूचा पराभव केला होता. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? पानिपतचे पहिले युद्ध, लक्षात घ्या, बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले. वास्को द गामा याने 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले? तर कालिकत या ठिकाणी तो पोहोचला होता भाऊ. त्यानंतर सोमनाथ येथील मंदिर सन 1026 मध्ये कोणी उद्ध्वस्त केले? लक्षात घ्या, जिथला राजा होता भीमदेव प्रथम आणि त्याच्यावर हल्ला कोणी केला होता? तर मोहम्मद गजनी किंवा गजनीचा मोहम्मद याने. त्यानंतर युरोपियन लोकांना शिक्षण देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याला काय म्हटले जाते? लॉर्ड रिपनच्या कालखंडामध्ये एक वाद झाला होता इल्बर्ट बिलला घेऊन. हा इल्बर्ट बिल कायदा याच्या संदर्भामध्ये होता. ठीक आहे. त्यानंतर भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र यांनी सुरू केले. जेम्स ऑगस्ट हिक्की याने भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जे आहेत ते सुरू केलेले. सॉरी. जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर टिंबटिंब या राजकीय पक्षात झाले. लक्षात घ्या, द्रविड मुन्नेत्र कळघम हे डीएमके जे आहे ना, डीएमके हेच जुनं नाव काय होतं? जस्टिस पार्टी. जी पार्टी 1914-15 मध्ये स्थापन झाली होती, 15-16 मध्ये स्थापन झाली होती.
चला, त्यानंतर भारतात इसवी सन 1856 मध्ये पुरातन तत्व विभागाची स्थापना कोणी केली? 1856 म्हणजे आपल्याला माहित पाहिजे लॉर्ड डलहौसी होता, ज्याने त्या ठिकाणी पुरातत्व विभागाची स्थापना केली होती. त्यानंतर खालील अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी कोणती आहे? लक्षात घ्या, अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी तर सुमंत हे त्या ठिकाणी नव्हता. सुमंत म्हणजे सेनापती नव्हता, हे परराष्ट्राची गुप्तचर विभाग वगैरे जे असायचे त्याच्याशी सुमंतची संबंध असायचा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता ह्याच्यामध्ये चुकीची जोडी कोणती बघा? ताजमहल बांधला शहाजहाननी, बरोबर आहे. फतेपूर सिक्री उभारला अकबरनी, बरोबर आहे. जामा मस्जिद जहांगीरने, लाल किल्ला शहाजहानने, सगळंच बरोबर आहे. जामा मस्जिद शाहजहान, फतेपूर सिक्री, ताजमहल शाहजहां, जहांगीर, हे लाल किल्ला सुद्धा ओके, ठीक आहे, ठीक आहे. हे जरा संशयास्पद आहे, कारण इथं सगळंच बरोबर आहे, इथं मी काही टिप्पणी करणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघू. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कुणी केली? तर लोकमान्य टिळक यांनी केली होती. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर तुम्हाला माहिती आहे आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती 1875 मुंबई या ठिकाणी. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोठे आहे? लुंबिनी या ठिकाणी यांचे जन्मस्थान आहे. त्यानंतर पेशवे काळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी नसे? पेशवे काळात मामलेदार कचेरीमध्ये कोण अधिकारी असे अधिकारी कोण होता? तर फडणवीस. लक्षात घ्या, फडणवीस हे अधिकारी होते. त्यानंतर 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? महात्मा ज्योतिबा फुले. मी आत्ता सांगितलं 3 ऑगस्ट 1848ला. वास्को द गामा भारतात सर्वप्रथम 1498 मध्ये कोठे आगमन झालं? तर कालिकत हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचं बंदर होतं, तिथं आला होता. तिथला हिंदू राजा झामोरीन यांनी त्याला व्यापाराविषयी सवलती दिल्या होत्या. भारतातील पहिली रेल्वे 1853 साली कोणत्या मार्गाने धावली? लक्षात घ्या, मुंबई ते ठाणे दरम्यान. हे दोनदा रिपीट झाला प्रश्न. ठीक आहे, धावली, झालं, शेवट संपत आले. आता टिंबटिंब यांच्या प्रयत्नामुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांनी आठवड्यातून 1 दिवस रविवारची सुट्टी घेण्यात यावी असा निर्णय झाला होता. तर नारायण मेघाजी लोखंडे हे त्याचं उत्तर आहे. भारतातील रविवारच्या सुट्टीचे जनक असं त्यांना म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे झाले विद्यार्थ्यांनो 2018 मधले सगळे इतिहासाचे प्रश्न आपल्या समोर आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता लवकरच याचा पुढचा भाग जो 6वा भाग आहे, ज्याच्यामध्ये मी त्या ठिकाणी इतिहास 2019 ची जी भरती होती जी झाली 2021ला, लक्षात घ्या, आता जी भरती झाली लेटेस्ट, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, सबस्क्राईब करा. नो टाइमपास, फक्त त्या ठिकाणी अभ्यास, असाच माझा त्या ठिकाणी उद्देश आहे. आणि याच माध्यमातून मी तुम्हाला त्या ठिकाणी नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुमच्या समोर आणतोय. फक्त सोबत राहा आणि आपली या चॅनलबद्दल आपली प्रसिद्धी जितकी करता येईल तितकी करा. इतरांनाही सांगा, त्यांनाही सुशिक्षित करा. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.